तुम्ही अशी एखादी तरी महिला पाहिली आहे का जिला नटायला आवडत नाही? अशी महिला सापडणं दुर्मिळच, कारण महिला वर्ग आणि शृंगार करणं या शब्दांना एकमेकांपासून वेगळं करताच येत नाही. सगळ्याच महिलांना नटायला आवडतं, शृंगार करायलाही आवडतो. पण मैत्रिणींनो, त्यात मी अजून भर घातली आणि असं म्हटलं की तुमच्या या नटण्याला सुद्धा शास्त्राचा आधार आहे बरं का. हे तुम्हाला माहिती होतं का? 16 शृंगाराबद्दल आपल्या वेदांमध्ये सांगितलं गेलं आहे. वेदांमध्ये 16 शृंगाराबद्दल का सांगितलं गेलंय, काय आहे त्याचं महत्व आणि कसा करावा 16 शृंगार? चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सण उत्सवांचा विचार केला तर विवाहित स्त्रिया करवा चौथ, वटपौर्णिमा, मंगल कार्य आणि प्रत्येक शुभ प्रसंगी संपूर्ण 16 शृंगार करून स्वतःला सजवतात. हिंदू धर्मातील प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी 16 शृंगार आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीसाठी हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. जर आपण धार्मिक दृष्टिकोनातून याचा विचार केला तरी ते तितकंच महत्त्वाचं आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा ते तितकंच महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मात पूजेपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक प्रसंगी महिलांनी स्वतःला सजवणं आवश्यक असतं. असं मानलं जातं की विवाहित महिलांचा शृंगार केवळ त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक नाही, तर त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्याशी सुद्धा संबंधित असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की ऋग्वेदातही 16 शृंगारांचा उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू धर्मात वधू आणि वरांसाठी 16 शृंगाराचं विशेष महत्त्व आहे. ऋग्वेदानुसार शृंगारामुळे स्त्रीचं सौंदर्य तर वाढतंच, पण तिचं भाग्यही वाढतं. पुराणानुसार घरात सुख समृद्धी येण्यासाठी 16 शृंगार केला जातो. पुराणात स्नान हा पहिला शृंगार मानला जातो. आंघोळीशिवाय सौंदर्य प्रसाधनं काय किंवा दागिने काय काहीच घालता येत नाही. दुसरीकडे विवाहित महिलांनी हळद आणि चंदनाच्या मिश्रणाने आंघोळ करण्यास सांगितले आहे. आंघोळीच्या वेळी स्त्रियांना आवळा, शिकेकाई, भृंगराज यासारख्या पदार्थांचा वापर केस धुण्यासाठी करण्यास सांगण्यात आला आहे. आणि त्यानंतर इतर शृंगाराला सुरुवात होते. दुसरा अलंकार म्हणजे सिंदूर. असं मानलं जातं की सुवासिनींचं ते लक्षण आहे, त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं. कुंकू लावणं हा विवाहित महिलेचा सर्वात उत्तम शृंगार मानला जातो. मंगळसूत्र हे तिसरं शृंगार आहे. महिलांच्या सर्व दागिन्यांमध्ये मंगळसूत्र खूप खास आहे. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा सोन्याच्या मंगळसूत्रावर काळ्या मोत्यांची माळ घातल्यास वाईट नजरेपासून बचाव होतो. स्त्रिया देखील कपाळावर टिकली किंवा कुंकू लावतात, जी अत्यंत पवित्र मानली जाते. शृंगारामध्ये मेहंदीचा समावेश होतो. पुराणांनुसार विवाहित महिलांनी मेहंदी लावणंही शुभ मानलं जातं. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळाचा समावेश करण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काजळ लावल्याने मंगळ दोषही दूर होतो. 7व्या शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होतो. असं मानलं जातं की लाल, हिरव्या आणि पिवळ्या बांगड्या सुवासिनींचं लक्षण आहे. तसंच या रंगाच्या बांगड्या आनंद आणि समृद्धीचंही प्रतीक मानलं जातं. नाकात चांदीची किंवा सोन्याची नथ किंवा अगदी छोटीशी मुरणी जरी असली तरी त्यामुळे सुद्धा स्त्रीच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढतं. ज्योतिषशास्त्रानुसार हा शृंगार बुधदोष देखील दूर करतो. विशेषतः बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यासारख्या ठिकाणी आलता हा शृंगार जास्त प्रमाणात आढळतो. पायाच्या टाचांना लाल रंग दिला जातो, पण लग्नाच्या निमित्तानं प्रत्येक वधूने पाय रंगवणं आवश्यक असतं. उत्तर भारतात मुलगी वधू झाल्यावरही तिला मांग टिकाने सजवलं जातं, त्यामुळे लग्नानंतर या सगळ्या गोष्टी घालणं आवश्यक होतं. सोन्याचे किंवा चांदीचे बाजूबंद सुद्धा महत्वाचे असतात. हे संपत्तीच्या संरक्षणाशी संबंधित असल्याचं मानलं जातं. तो हातांच्या बाजूवर घातला जातो. कानात घातलेले झुबे किंवा कानातले हे सुद्धा शृंगाराचाच एक भाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचे कानातले घातल्याने राहू किंवा केतूचा दोष दूर होतो. विवाहित महिलेसाठी सगळ्यात महत्वाचं असतं मंगळसूत्र, कुंकू, जोडवे या गोष्टी. हे शुभ आणि धैर्याचं प्रतीक आहे, जे लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला मजबूत बनवतं. त्याचप्रमाणे पायामध्ये चांदीचे पायातले घालणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं. सुगंधित ताजा गजरा सुद्धा स्त्रियांनी केसांवर घालावा. हा गजरा सौंदर्यासोबतच वैवाहिक जीवनालाही सुगंध देतो. अंगठी हा शृंगार प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, म्हणून साखरपुड्याच्या वेळी मुलगा मुलगी एकमेकांना अंगठी घालतात. त्याचबरोबर लग्नानंतर दोघं आयुष्यभर ही अंगठी हातातून काढत नाहीत. मग मंडळी, आज तुम्हाला कळलंच असेल की 16 शृंगारामध्ये नक्की काय काय गोष्टी येतात. मग महिला वर्गाला यातल्या किती गोष्टी माहिती होत्या? कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि यात काही राहिलं तर नाही ना?
राहिलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.